वावरत असताना जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येक शाळेच्या अभिप्रायाच्या पुस्तकावर रजिस्टर बिर्गे मॅडम मेघना बोर्डीकरचा अभिप्राय तुम्हाला मिळतो. कारण की एखाद्या जिल्ह्याचं भविष्य हे असतं लेकरांमध्ये आणि त्या भविष्याला घडवण्यासाठी आपण कुठं कमी पडतोय, आपल्याला काय केलं पाहिजे हे माझ्या मनामध्ये कुतूहल होतं आणि ते जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातल्या कुठलाही लोकप्रतिनिधी एवढ्या शाळांमध्ये गेला नसेल त्या ठिकाणी मेघना बोर्डीकर गेलेली तुम्हाला 2011 पासून दिसणार आहे. कारण की भविष्य हे सुरक्षित हाती असेल तरच कुठेतरी आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल होणार आहे, राज्याचं आणि जिल्ह्याचं होऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं मंत्र आपल्याला दिला. आद्य शिक्षिका सावित्रीबाईंनी पण अनेक कष्ट सोसले, परंतु आजही या महाराष्ट्रामध्ये सावित्रीच्या लेखी फक्त 34% तर उच्च शिक्षण घेऊ शकत होत्या. पण मला अभिमान वाटतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यामध्ये निर्णय केला की राज्यातली प्रत्येक लेक उच्च शिक्षण घेऊ शकली पाहिजे. म्हणून प्रत्येक प्रोफेशनल कोर्स हा मोफत करण्याचा, मुलींसाठी कुठल्याही जाती धर्माची ती मुलगी असते ना, ती लेक असते ना, उच्च शिक्षणाचं तिचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. कारण आजच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा केवळ महाराष्ट्रातल्या 34% मुलीच उच्च शिक्षण घेऊ शकत होत्या. पण पालकमंत्री झाल्याने यापूर्वी सुद्धा जिल्ह्यामध्ये काम करत असताना भारतात सगळ्यात जास्ती बाल विवाह होणारा जिल्हा म्हणजे माझा जिल्हा, हेही दुःख मनाशी आहे. परंतु त्यावरती काम करण्यासाठी सर्वच शिक्षक वृंद, सर्वच अधिकारी चांगल्या पद्धतीने व्हिडिओ सहकार्य करतात. पण मला अजून पुढे घेऊन जायचं, अजून आपल्या जिल्ह्यातल्या क्षमतावान मुला मुलींना दर्जेदार शिक्षण द्यायचे आपल्याला. आणि यासाठी सगळेच माझे नवनिर्वाचित आमचे जिल्हा परिषदचे सहकारी माझे आहेत, इथे आमचे नगरसेवक मंडळी आहेत, सगळीच मंडळी की आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक दर्जा उंचावला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील मुला मुलींना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि केंद्रातील नरेंद्र मोदीजींचं सरकार ज्यांनी नवीन शिक्षा नीती आणली, त्या नीतीचा पुरेपूर इम्प्लिमेंटेशन आपण ज्याला म्हणू, सत्यात उतरवण्याचं काम या सीपीएस मानवतच्या शाळेतील सर्व शिक्षक आणि पालक करतात. तुम्ही सगळेजण अभिनंदनासाठी पात्र आहात. कारण की खूप मोठी एवढ्या वर्षापासूनची ज्या इंग्रजांनी फक्त क्लर्क बनवण्याची शिक्षा नीती आपल्याला दिली, पण त्याला बदलण्याचं धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. कारण की आमच्या लेकरांमध्ये कल्पकता आहे, आमच्या लेकरांमध्ये चांगल्या पद्धतीने स्टार्टअप किंवा मोठे शास्त्रज्ञ ते होऊ शकतात. सुंदर कला गुण त्यांच्यामध्ये आहे. जसं आपण बघितलं आमच्या लेकीने सुंदरसा स्केच काढला. त्या सगळ्यांना वाव मिळवणारी नवीन शिक्षा नीती मोदीजींनी अंमलात आणली. आणि मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर ऋषी की कसं आपण ते प्रत्यक्षात उतरवणार. पण तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं की काही शक्य होऊ शकतं, फक्त इच्छाशक्ती शिक्षक वृंदांची असली पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तुमचा सहकार्य देते मॅडम अशाच पद्धतीने जास्तीत जास्त चांगलं देण्यासाठी प्रयत्नशील राहतील. पालकमंत्री म्हणून मी सुद्धा त्या पद्धतीने पीएम श्री शाळा झाल्या, मग सीएम श्री शाळा झाल्या आणि आपण तुम्हाला माहिती पण असणार पालकमंत्री श्री सुद्धा शाळा आपण चालू केलेल्या आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त 900 सव्वा 900च्या वरती आपल्या शाळा आहेत. मी तेवढ्या व्हिजिट केल्या होत्या, आता कमी जास्ती किती झाल्या माहिती नाही, परंतु या सगळ्या शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, दर्जेदार शिक्षण प्रत्येक लेकराला मिळालं पाहिजे. हा आपल्या सगळ्यांचा मानस आहे. तो प्रत्यक्षात उतरवल्यानंतर आज आपल्या जिल्ह्याचं जे चित्र महाराष्ट्रामध्ये परभणी म्हणलं तर ज्या विचारांनी बघितल्या जातं ते बदलण्यासाठी आमचे कृष्णा शिंदेच्या सारखे, आमचे परमेश्वर भाऊ सारखे लोक जिल्हा परिषदच्या माध्यमातून तिथे ह्या सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे राबवण्यासाठी. कारण की ज्या पालकांना शक्य नसतं त्यांचेच पाल्य आपल्या शाळांमध्ये शिकत असतात. पण आज कौतुक 1300च्या वरती पटसंख्या आपली झालेली आहे. कारण हे शक्य झालंय कारण की ह्या सगळ्या तुम्ही मनापासून सगळ्यांना चांगलं न्याय द्यायचं ठरवलं आणि पालकांनी सुद्धा आपल्या सगळ्यांवर विश्वास ठेवला.
आज खूप वेळ सकाळपासून खरं तर रंगाची आपण शाळेमध्ये यायला पाहिजे होतं की कशा कशा पद्धतीने कसा दिवस पूर्ण जे 5-6 तास आपली लेकरं त्या शाळेमध्ये सुंदर या ज्ञान संस्थेमध्ये असतात कशा पद्धतीने घडवले जातात हेही आम्हाला जवळून अनुभवता आलं असतं. परंतु आज सगळ्या धावपळीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला हे शक्य होऊ शकत नाही. पण माझ्या सगळ्यात आवडता कार्यक्रम म्हणजे लेकरांशी बोलणं. पण माझे लेकरं सांगतात मम्मा कोणत्या पण शाळेत कॉलेजला गेली तर भाषण दाखवायचं नाही. म्हणून त्यांचे मी लक्षात ठेवून भाषण माझं आवडतं घेते. पण तुमच्या भेटीला पूर्ण दिवस प्रसादजी आपण शाळेमध्ये आपण घालवूया आणि काय काय छान आपण उपक्रम इथे राबवतो आणि ते कशा पद्धतीने आपल्या प्रत्येक शाळेमध्ये इम्प्लिमेंट होतील यासाठी आपण जातीने लक्ष घालू आणि देशाच्या भविष्य म्हणजे तुम्हा सगळ्यांमध्ये आम्ही बघतो तुमचं भविष्य उज्ज्वल हो अशा शुभेच्छा देते आणि तुमच्या बरोबरीने जिल्ह्यात